हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई. राजश्री मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला अत्यंत आपण म्हणतो ना की ज्या विषयाबद्दल आपण फार बोलत नाही पण हलक्या फुलक्या पद्धतीने आपल्यासमोर येणारा पंचक हा सिनेमा 5 जानेवारीला आपल्या भेटीला येतोय. आणि आता ज्यांनी या सिनेमाचा घाट घातलाय ते निर्माते आपल्याबरोबर आहेत, म्हणजेच आपल्या सगळ्यांची आवडती आणि लाडकी माधुरी दीक्षित नेने आणि आपल्याबरोबर आहेत. म्हणजे मला फार भारी वाटतंय त्यांना असं मराठी चॅनलवर वेलकम करताना. डॉक्टर श्रीराम नेने सुद्धा खूप स्वागत तुमच्या दोघांचं. सो आता हे फॉर्मल इंट्रोडक्शन झालं. आता मी माझ्या पद्धतीने इंट्रोडक्शन देते. आपल्यासोबत आहे आपली म्हणजेच आपल्या राजश्रीची निशा. सो स्वागत पुन्हा एकदा. कसे आहात? एकदम ठीक सर, कसे आहात? मी ऍक्च्युली ते बोलणार होते आता की निशा म्हटलंय बोलल्यावर मला सुरुवातीला जरा ते आवडेल ऐकायला तुमच्याकडनं, बट थँक्यू. तुम्ही लिटरली चाललंय. येस सर, कसे आहात? सगळे सर्दी खोकला. आणि आत्ता जर आपण बघतो म्हणजे ट्रेलर लॉन्च पासून ते आत्तापर्यंत ना इंस्टाग्रामवर असा एक पाऊस पडतोय रील्सचा, ज्याच्यामध्ये नेने सरांचं मराठी आणि ते जे बोलतायत स्टेजवर ते इतकं लोकांना आवडतंय बघायला. सर, ही किती भारी फिलिंग आहे. याच्या आधी कांदे पोहे एवढेच व्हायरल झाले होते. कसं वाटतंय आता? मजा आहे, आपलेच लोक सगळे आणि मी आमचा माणूस आहे तर त्याच्यामुळे मला बरं वाटतंय बोलून आणि सगळ्यांबरोबर भेटून. आणि किती इव्हेंट्स केलेत आता 2-3 आठवड्यात आणि सगळ्यांना भेटून मस्त वाटलं मला. येस माधुरी मॅम, मराठी सिनेमा येतोय आणि निर्माती आहात तुम्ही त्या सिनेमाची. एक घर वापसी परत आली आहे माधुरी आपल्या मराठीमध्ये असं म्हणूया. कसं वाटतंय आता? खूप छान वाटतं. ह्याच्या आधी आम्ही 15 ऑगस्ट बनवलेलं जे OTTला रिलीज झालं नेटफ्लिक्सवर. ही आमची सेकंड प्रोडक्शन आहे. तर आम्ही खूप म्हणजे वी वर शुअर की हे आम्हाला थिएटरमध्येच रिलीज करायचं आहे. पंचक ही एक म्हणजे 5 पट एंटरटेनमेंट, एक वेगळाच सब्जेक्ट आहे. पण तुम्ही बघितलं काय फॅन्टॅस्टिक ॲक्टर्स आहेत, सगळे दिग्गज कलाकार आहेत ह्याच्यात. आणि धमाल आहे पिक्चरमध्ये. म्हणजे भीती ही लोकांच्या मनात भरली की बाराखडीची आठवण काढून देते. एक्झॅक्टली, भीतीची बाराखडी म्हणताय बरोबर. तर ती जी बाराखडी त्यांची चालू होते ते धमाल आहे म्हणजे. आणि म्हणजे फिल्मच्या थ्रू आम्ही हे पण सांगायला बघतोय की तुमच्या जेव्हा संकट येतं लाईफमध्ये किंवा काहीतरी असं स्ट्रॉंग असं काहीतरी होतं लाईफमध्ये, तर तुम्ही एकदम विस्कळून पडायचं नाही. जस्ट बॅलन्स ठेवायचा लाईफमध्ये नेहमी. म्हणजे लोक पण सांगतात अरे असं केलं तर असं होईल, तसं केलं तर तसं होईल. पण आपलं आयुष्य आपण घडवत असतो, ते आपल्यालाच घडवायचंय ते. तर यू कांट यूज क्रचेस, म्हणजे दुसऱ्यावर काहीतरी डिपेंड करा किंवा हे होईल तरच होणार का, असं होईल तर तसं होणार. डोंट गेट कॅरीड अवे विथ दॅट. आणि एक बॅलन्स ठेवा, प्रत्येक गोष्टीचा बॅलन्स असला पाहिजे. पण आता काहीच दिवस उरलेत रिलीज व्हायला. म्हणजे पंचक आहे आणि तारीखही तुम्ही 5 निवडली आहे. आता घरी नेमकं सर कोणत्या विषयावर चर्चा होत असते? डिस्कशन टॉपिक काय असतो नेनेंच्या घरी आता? तर आता मुलं आली आहेत, आई वडील आले आहेत आणि भरपूर प्रमोशन चालले, तर भेटच होत नाही. पण कुठे जाणार, काय करणार, आज कोणाचा इंटरव्ह्यू, किती वाजता आहे, काय जेवणार, सगळे ऍक्टर आले ना, कोण कोण येणार आहे, ह्या शोवर कोण जाणार आहे, सगळं हेच डिस्कशन. क्या बात, खूप मस्त. पण ना एखाद्या स्क्रिप्टबद्दल म्हणा किंवा त्या कॉन्सेप्टबद्दल आपण म्हणतो ना की वन लायनर युजली इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतं कोणत्याही गोष्टीबद्दल. पंचकबद्दल अशी कोणती गोष्ट होती की ती तुमच्या दोघांनाही एकत्र क्लिक झाली आणि ठरलं की येस आपण हे करतोय? कारण कॅरेक्टर्स खूप रिलेटेबल होते. जेव्हा मी हे स्क्रिप्ट ऐकलं तेव्हा माझ्या डोळ्यासमोर माझी आजी, माझ्या डोळ्यासमोर माझे काका, मामा, मावशी, म्हणजे जे सगळ्यांचे डायलॉग्स आहेत, जे काय बोलतायत सगळे, ते सगळे डोळ्यासमोर येत होते. आणि कारण आई रत्नागिरीची आहे आणि कोकणात शूटिंग ह्याचं होणार, ह्या सगळे जे कॅरेक्टर्स आणि त्याचं जे बॅकग्राऊंड आणि ते सगळं होतं. आणि त्याच्यात कोकणी भाषा आणि मालवणी भाषाची अशी एक टच आहे त्याला, त्याच्यामुळे एक ह्युमर एक वेगळं वाटतं त्याच्यात. तर ऑल दीज थिंग्स वेन दे केम टुगेदर असं वाटलं नाही आपण हे पिक्चर बनवलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे हा विषय थोडा वेगळा आहे, पण त्याच्यातून हे सगळे जमून खूप प्रसिद्ध ॲक्टर्स आहेत. आणि हे नॅरेट केलं तेव्हा एवढं हसू आलं, तर आम्हाला वाटलं हे करायलाच पाहिजे. कारण कसं फ्रेम केलं आहे भीती आणि त्याच्यातून काय लोक करतात एस्केप करायला. आणि खरं मला शेवटी थोडंसं अर्थ असतो आणि थोडंसं शिक्षण मिळतं आणि ते पण आपल्याला मनात घेऊन
पुढे खूप फरक पडेल. तर हे सगळे ॲक्टर्स एवढं व्यवस्थित ऍक्ट करून दाखवलंय तर बघायलाच पाहिजे. तुम्ही ट्रेलर्स पाहिला? येस येस पाहिला मी. फार कमाल आहे. आणि म्हणजे जसं मी सुरुवातीलाच म्हणाले ना, पंचक जेव्हा आपण असं ऐकतो की पंचकात गेला यार व्यक्ती, तेव्हा ना ती एक वाईट भीती वाटतं. बसते हां. की आता काय, व्हॉट नेक्स्ट. आणि मी ट्रेलर बघितला, आय वॉज लाईक ओके, किती हलक्या फुलक्या पद्धतीने हे पंचक मांडलंय. तुम्हाला हा पंचकाचा अर्थ ऑब्व्हियसली आधी माहिती असणार, Yes. पण सेकंड थॉट होता का की हे वर्क करेल का, किंवा आपण कशा प्रकारे प्रेझेंट केलं पाहिजे, किंवा फनी वेने ऑडियन्स ते एक्सेप्ट करेल का? पण तेच ते धमाल आहे, कारण उलट केलंय. ओके. कारण आपण ह्या टॉपिकवरती कसं करायचं, आणि मग आम्ही म्हटलं, रायटरनी आणलं आणि आम्हाला नॅरेट केलं, एवढं इंटरेस्टिंग झालं. तर थोडंसं वेगळं होतं. आणि तसे पिक्चर्स पाहिजेत, राईट, की नॉव्हल ओरिजिनल टॉपिक पाहिजे, थोडंसं वेगळं असणार. आणि मग त्याच्यावर ॲक्टिंग काय, दिलीप साहेब हे सगळे घेतलंय तर नेहमीच असणार चांगलं. पण जसं ते आता म्हणतायत की तीच एक पद्धत होती एक वेगळ्या प्रकारे दाखवायची. आणि नाही, आणि मला काय वाटलं की जेव्हा आय हर्ड सब्जेक्ट, खूप फॅमिली फ्रेंडली फिल्म आहे ही. Yeah. तर त्याच्यामुळे सहकुटुंब, सहपरिवार, मुलं बिलं सगळ्यांना घेऊन जाऊन ही पिक्चरची धमाल बघता येईल लोकांना. म्हणजे काही मॉर्बिड नाही पिक्चरमध्ये, किंवा काय डेथ म्हणजे काय बापरे झालं असं नाही आहे. सगळ्याला आम्ही एका कॉमेडीच्या दृष्टिकोनाने बघितलेलं आहे. थोडं इरेव्हरंट पण आहे काही काही जागी, की लिबर्टीज थोड्या म्हणजे इरेव्हरंटली घेतलेल्या आहेत, की हाऊ कॅन यू लुक ॲट डेथ, की अरे तुम्ही असं कसं बघता. पण इफ यू रिअली सी ना भीती, ती तुम्हाला हसूच येणार तुम्ही बघितलं. हो, किती मस्त. पण आता खूप जसं त्या म्हणाल्या आता की वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे तो हसूच येणार ते बघून. पण तुम्ही सिनेमा पाहिलाय, तुम्ही त्या प्रोसेसमध्ये संपूर्ण इन्व्हॉल्व्ह होतात. एखादाचा सीन असतो ना, तो बघून आपण फुटतो की हे काय करून ठेवलंय यांनी, किंवा कसं झालंय. कोणता सीन असा सांगाल जो बघून हसूच आवरलं नाही तुम्हाला? कुठचा सीन सांगू? भरपूर आहे. एवढे इन्स्टन्सेस आहेत त्याच्यात. जसं ट्रेलरमध्ये एक सीन ऑलरेडी आलाय, तर म्हणतो ना की जरा लेफ्ट ब्रेननी तू विचार कर. तर आता ओल्ड थिंकिंगचा माणूस आहे, ड्रामॅटिक असा जरा लाईफ मधला, तर तो म्हणतो कसं कसं तू विचार करणार, म्हणजे काय रे दाया, तर बायाला सांग, आणि बाया आणि दाया. तर ते खूप मला ती मजा वाटली. आणि आनंद इंगळे इव्हन दिलीपजी काय काय सीन्स एवढे मस्त गेलेत त्यांनी. तर भारतीजी आणि सगळे तर खूपसे असे सीन्स आहेत. आम्ही म्हणजे 1/4 पण नाही दाखवलंय त्या ट्रेलरमध्ये, जे काय फिल्ममध्ये आहे. तो दगडू चावलावाला जो सीन आहे, बापरे, माझं असं झालं की हे काय दाखवलंय. फारच कमाल होतं. पण प्रोड्युसर म्हणजे इझी नाही आहे एक प्रोजेक्ट करणं, किंवा त्याच्यासाठी आपण म्हणतो ना 100% आपण देणं. असं फायनान्शियल कॅल्क्युलेशन्स म्हणा, क्रिएटिव्ह कॅल्क्युलेशन्स, हे सगळं पॅरलल जातं असं आपण म्हणूया. तुमच्या दोघांच्या बाबतीत विचारायचं झालं तर कोणतं डिपार्टमेंट कोणी वाटून घेतलंय? म्हणजे लेफ्ट ब्रेन कोण, राईट ब्रेन कोण, मनी ब्रेन कोण आहे, क्रिएटिव्ह ब्रेन कोण आहे? तर मी क्रिएटिव्ह ब्रेन आहे त्यातला. म्हणजे स्क्रिप्ट्स मी ऐकल्या, भरपूर स्क्रिप्ट्स ऐकलेल्या, त्यातली मला ही आवडली. मग कास्टिंग, हे ते कुठे शूट होणार, काय होणार, कसं, ऑल दॅट. सो दॅट इज माय डिपार्टमेंट. आणि बाकी जे हेडेक्सवाले असतात डिपार्टमेंट, पैसे, फायनान्स, आणि मग वर्क फ्लो, सगळं कॉन्ट्रॅक्टिंग कशा बनवायच्या वगैरे. आणि आय थिंक चांगले टीम्स असतील तुझ्याबरोबर. आणि आपला EP नितीन वैद्य, डॉक्टर आजगावकर, आमचे सगळे डिरेक्टर्स, DOPs, ॲक्टर्स सगळे प्रोफेशनल्स होते. त्याच्यामुळे कठीण नाही पडलं. आणि पहिल्या फिल्ममध्ये तसंच होतं. आय मी मायसेल्फ टीम मध्ये आय नसतो ना. टीम इज ऑलवेज टीम वर्क. म्हणजे इव्हन ऑन द सेट हे सगळं टीम वर्क होतं त्यांचं. आणि दुसरं म्हणजे कल्चर करायचं, म्हणजे कल्चर सपोर्टिव्ह पाहिजे, सगळ्यांना एकत्र घ्यायचं आणि त्यांचा प्रोजेक्ट होतो. मग तसं एम्पॉवर केलं तर सगळ्यांना मजा येते. आणि हे झालंय म्हणजे ह्या सगळ्या प्रमोशन्समध्ये तुम्ही पाहिलेलं असणार की किती जवळ आलेत सगळे, एका कुटुंबासारखे झालेत. आणि दे आर सो खूप म्हणजे मस्ती खूप करतात एकमेकांची वगैरे. तर आयुष्यभर चिकटतील. ॲब्सोल्युटली. पण माधुरी मॅम, तुम्ही इतके वर्ष इतकं काम केलंय, एवढे प्रोड्युसर्स तुम्ही स्वतः पाहिले, आता तुम्ही स्वतःच प्रोड्युसर आहात. सो जेव्हा पंचकची प्रोसेस चालू होती किंवा बनत होता, निर्मात्या म्हणून दोघांनीही कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिलं, किंवा कोणत्या गोष्टी आपण म्हटलं की नाही यार मला हे नाही करायचं, मी हे टाळू शकतो,
असं केलंय ते काय होतं? सर्वात जास्ती म्हणजे मला असं वाटतं की पेपरवरती सगळं प्लॅनिंग असलं पाहिजे आधी. तर प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आधी स्क्रिप्ट बघा, मग ते बरोबर त्याचं सगळं करा, काय करायचं ते स्क्रिप्टचं. देन यू मूव ऑन टू द नेक्स्ट, देन यू मूव ऑन टू द नेक्स्ट. तर फुल प्लॅनिंग करायला पाहिजे बिफोर यू ॲक्च्युली गो ऑन द सेट. तर त्याच्यामुळे आम्ही थोडे रिहर्सल्स पण केलेले ऑफ सम ऑफ द सीन्स, सगळ्या आर्टिस्टना एकत्र आणून एक ते, आणि मेकिंग शुअर दॅट सगळं बरोबर झालेलं आहे प्रोडक्शन वाईज ऑल्सो. तर ते 25 दिवसाकरता तू 6 ते 12 महिने प्री प्रोडक्शनमध्ये असणार आणि त्याच्यानंतर 4 ते 6 महिने पोस्ट प्रोडक्शनमध्ये. तर खरं म्हणाला ते प्री प्रोडक्शनचा डाव खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ते व्यवस्थित केलं आणि सगळे ॲक्टर्सला जमवून रिहर्सल्स हे सगळं केलं तर ऑनसेट टाईम खूप कमी होतो. आणि आमचे लोक खूप डिसिप्लिन्ड होते, खूप एक्सपिरियन्स्ड होते, तर त्याच्यामुळे सोपं पडलं. पण तरी एक वादळ होतं, हे होतं ते तेव्हा असं वाटलं आता शेपूट म्हणजे एवढं शेपूटच राहिलेलं शूटिंगचं, तेवढ्यात वादळ आलं कोकणात. हो. आणि खूप पाऊस बिऊस पडला. तर आम्हाला वाटलं बापरे, आम्ही एवढं प्लॅनिंग केलं तरी काहीतरी व्हायचं, ते पंचक सारखं काहीतरी झालंच तिथे. तर मग आम्ही विचार केला की नाही आता बॅलन्स्ड वेनी विचार केला पाहिजे. ठीक आहे 3 दिवस एक्स्ट्रा होतील शूटिंग. पण आम्हाला तिथनं फोन आला, सगळे ॲक्टर्स म्हणाले डोंट वरी, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं काम व्यवस्थित आणि एकदम टायमात होणार. आणि ते ऑल कोऑपरेटेड आणि खरंच ते काम अगदी व्यवस्थित झालं. जेव्हा बाहेर पाऊस पडायचा ते आत शूटिंग करायचे, पाऊस बंद झाल्याबरोबर बाहेर जाऊन शूटिंग करायचे. सो एव्हरीथिंग वॉज डन. इतके कलाकार आहेत या सिनेमामध्ये आणि प्रत्येकाची झलक आपण बघतोय त्या ट्रेलरमध्ये. एवढे जण जेव्हा सेटवर असतात तेव्हा ऑब्व्हियसली क्रेझी ॲटमॉस्फिअर असणार. पण जेव्हा ह्यांचं कास्टिंग तुमच्या समोर आलं होतं की ठरलं हे पंचकचे सगळे स्टार असणार, एकदम लगेच एक्सेप्टन्स होता का थोडा कास्टिंग वाईज विचार झाला? ती प्रोसेस काय होती सुरुवातीला? म्हणजे कास्टिंग वाईज काही तर म्हणजे देवर नो ब्रेनर्स. लाईक दिलीप प्रभावळकरजी तर नो ब्रेनर, भारती आचरेकर ऑफकोर्स भारतीजी, आणि बाकी पण कॅरेक्टर्स जे होते ते बरोबर सूट होत होते. आणि फक्त आय थिंक आदिनाथचे जो रोल होता तो काही लोकांच्या मनात वेगळे वेगळे असे लोक होती. पण आम्ही आदिनाथ बरोबर काम केलेलं होतं 15 ऑगस्टमध्ये, त्याच्यामुळे आम्हाला खूप विश्वास होता की हा छानच करेल हा रोल. आणि त्याच्यामुळे आम्ही जरा असे अडॅमेंट झालो, नाही आपण त्यालाच घेऊया ह्या फिल्ममध्ये पण. आणि ते बरोबर त्यांनी, तुम्ही बघाल फिल्ममध्येच मस्तच काम केलं. थोडे ऑडिशन्स करून, थोडं वर्क बघून सगळे जमले. आणि मग त्याच्यानंतर धमाल झाली, कारण ते सगळे रिहर्सल्स मध्ये त्यांना मी स्टेजवर बघितलेलं त्यांच्या प्लेस. आय वॉज व्हेरी शुअर की हे कॅरेक्टर त्यांनाच दिलं पाहिजे वगैरे असं. तर त्याच्यामुळे मस्त झालं सगळं. पण जर सर आता मी तुम्हाला इथे प्रश्न विचारला की आता इतके कॅरेक्टर्स आहेत, ह्याच्यातलं एखादं कॅरेक्टर निर्माते म्हणून तुम्हाला माधुरी मॅमला द्यायचं आहे की यू प्ले दिस कॅरेक्टर, तर तुम्ही त्यांना कोणतं कॅरेक्टर द्याल? आय थिंक कठीण आहे, कारण खूप काय कॅरेक्टर्स बघण्यासारखे आहेत. प्रत्येक जणांनी हृदय घातलंय त्याच्यात. राईट, एव्हरीवन्स पुट देअर हार्ट इनटू इट. सगळं फील्डवरती ठेवून दिलंय. आय थिंक शी कुड प्ले एनी वन ऑफ देम. शी कुड वेअर इट ॲज अ स्किन, अँड दॅट्स व्हॉट्स हॅपन हिअर. सो आय थिंक जे तुला आवडतं ते कर, पण शेवटी सगळ्यांनी एकूण एक व्यवस्थित केलंय. पुरुष बायका सगळे, कुत्रा पण. दगडू सही आहे. पण जर त्यांनी सांगितलं की कोणतंही आवडेल ते, तुम्हाला कोणतं कॅरेक्टर प्ले करायला आवडेल? सगळेच मस्त आहेत, पण मला ते डायलॉग म्हणायला खूप आवडलं सर. आता कोणाचं नंबर? पण मॅम जसं तुम्ही म्हणालात की आजी कोकणातली आहे, मेमरीज फार असतील तुमच्या कोकणाबरोबर, काय आज शेअर कराल? आजी पणजी सगळे कोकणातले. आम्ही जायचो पणजीला बघायला, पण जायचो आजीला भेटायला जायचो. आजोबा होते आणि सगळे कझन्स. समरमध्ये जायचो आम्ही, मँगो सीझन ना तिथे, तर झाडावरती चढायचं, आंबे खायचे तिकडे, म्हशी होत्या. हे सगळं तुम्ही केलंय? हो. आणि आमचे आजोबा खूप स्ट्रिक्ट होते. तर आम्ही लहान लहान मुलं ना, काय 8 वर्षाची 9 वर्षाची अशी पोरं, तर मोठा असा झोका होता तिथे आणि त्याच्यावरती आम्ही बसायचो आणि झोके घेत असायचो. आजोबांचा आवाज ऐकला की आम्ही सगळे पळून जायचो तिकडनं, कारण आजोबा आले की सगळ्यांना
कामाला लावायचे. हे काय तुम्ही झोके घेत बसलायत, चला 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 तू इथे ये, ते शेण सारवायला बस तिथे. आमच्याकडनं शेण सारवून घ्यायचे जमिनीवर, कारण तिथे ते तशी जमीन होती रत्नागिरीच्या घरात. आणि मग शिंपडायचं पाणी ते पण करून घ्यायचे, आणि मग म्हशीना आंबोण द्यायचं, हे करायचं ते करायचं. तर आम्ही खूप घाबरायचो त्यांना. ते आले की आम्ही सगळे, आणि तिकडची काही जुनी घरं खूप दारं असायची त्यांना, म्हणजे मधलं घर, इकडचं घर, ते घर, ही खोली, पडवी, अंगण, एवढी दारं, सगळ्या दारांमधनं आम्ही धावायचो नुसते. तर खूप धमाल केली आम्ही. पण आता तुम्ही जे म्हणालात शेण सारवलं, मला इतकं भारी वाटलंय ते ऐकून. आता आम्हाला करायचे, उभे राहायचे, नाही हे असं नाही, असा आणि असा आणि असा लेपायचा त्याला. क्या बात. सर, तुमच्या कोकणच्या काय मेमरीज आहेत? भरपूर. दरवर्षी आम्ही परत येत होतो. आजी माझी दिव्यागरवून होती. दिव्यागर. हो. आणि तिचे सगळे कुटुंब तिथेच होते, आणि त्याच्यामुळे आम्हाला भेटायला 4-5 घरं होती. तर भात शेतीतला ताजा ताजा खाऊन, मांजरं, कुत्रीण, म्हशी, गाई, बुलक कार्ट्स मी पहिल्या वेळ बघितलंय तिथे. आणि त्याच्यावर बुलक कार्टनी राईड पण घेतलंय. बैलगाडी. आणि उसाचा रस आणि आंबे हवे तेवढे खायचे. तर खूप वेगळं होतं. आणि तेव्हाच्या काळी वीज नव्हती, सगळं कॅन्डलवरती होतं. बरोबर. राईट. कंदील आणि आउट हाऊसेस होते. तर थोडंसं वेगळं होतं, कारण इंडोर प्लंबिंग काय नव्हतं. तर लहान होतो, 7-8 वर्षाचा होतो, पण मजा येत होती. आणि एसटी बसनी जाणं म्हणजे काय बघायलाच नको. 7-8 तास तिथे जायला पण कठीण होतं, काकडी खात आणि हे ते करत. मला इतकं छान वाटतं ना सर हे सगळं ऐकायला. शेणाने सारवणं, एसटी बस, काकड्या, म्हणजे आणि ते आवळ्याचे ते असे मिळायचे ना, आवळा सुपारी. बस लागली की ते आवळा सुपारी खायची. हा, म्हणजे तो एक रामबाण उपाय होता. उलटी नाही झाली पाहिजे, आवळा सुपारी खायची. खूप मस्त. 2023च्या शेवटी हा इंटरव्ह्यू होतोय, पण पंचक आपला येतोय 2024 मध्ये. सो कसं होतं नेने कुटुंबासाठी 2023? वेल, काही छान गोष्टी होत्या, काही जराशा वाईट गोष्टी होत्या, पण आय थिंक मी नेहमी बघते ग्लास हाफ फुल. तर आईला खूप मिस करते मी. आता रिलीज होणार आहे, थिएटरमध्ये रिलीज होणार आहे यावेळेला. तर तिला मिस करते, पण आय नो ती कुठनं तरी बघते, तिचा आशीर्वाद आहे, डॅडी बघतायत कुठनं तरी. तर ते आहे. पण लुकिंग फॉरवर्ड टू पंचक, आणि आय होप की लोकांना आवडेल. त्यांचे ब्लेसिंग्स पाहिजेत आम्हाला, आणि त्यांचा आशीर्वाद पाहिजे बस. सर, कसं होतं 2023? खूप लांब होता. पहिल्या 3 महिन्यात आईचं सगळं झालं आणि खूप वाईट वाटलं. पण ती 90 वर्षाची होती आणि व्यवस्थित राहिली, आणि खूप 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 मेमरीज आहेत. मुलं ग्रॅज्युएट झाले, आम्ही एम्प्टी नेस्टर्स झालो, सगळे कॉलेजला गेले. त्याच्यावर घर बांधतोय, मूवी करतोय, हे करतोय, ते करतोय. तिला आता खूप मूवीज आहेत पुढल्या वर्षी, आणि मला पण हेल्थ केअर प्लॅटफॉर्म बनवायचा आहे. तर ह्या वर्षी खूप लांब लचक खूप कामं केली. हो. आणि आता ही फिल्म एवढी छान झाली आहे, तर थोडं समाधान आता पण आहे. काय होईल थिएटरमध्ये तर ठीक आहे, ते होईल, पण ऍटलीस्ट आय नो की आम्ही एक बेस्ट एफर्ट्स आणि प्रामाणिक काम केलं. येस येस. 24ची सुरुवातच एक बंपर होणार आहे. 5 तारीख म्हणजे पंचक, आणि तिकडे पण 5 नंबर तुम्ही साधलाय. आणि तुला माहितीये गंमत की आम्ही तो विचार पण केला नव्हता की 5. आम्ही जस्ट 5 येत होते ना, मी तोच विचार करत होते की म्हणून 5 तारीख आहे का, की पंचक आहे. नंतर कळाले आपण 5 तारीख सिलेक्ट अनकॉन्शियसली केली ती सिलेक्ट. बट ते मस्त जुळून आलंय ते समीकरण, पंचक पण आणि 5 तारीख पण. प्रोडक्शन हाऊसचा हा दुसराच पिक्चर आहे. आणि ना मी वाचत होते तेव्हा तुमच्या दोघांबद्दल, तर असं होतं की नेने सर कधी मराठी ॲक्टिंगमध्ये डेब्यू करणार, काय बोलायला आवडेल यावर, काय विचार चालू आहे का? मी आता हे हेल्थ केअर प्लॅटफॉर्म बनवतोय, त्याच्यात एक साइड मीडियाचं आहे, आणि काय करतोय, एंटरटेन आणि एज्युकेट करतोय. म्हणजे कसं शिकवतात की थोडंसं ड्रामाने शिकवतात. तुम्ही पाहिलं हे यूट्यूबचं चॅनल, राईट? तर त्याच्यात लोकांना प्रीच करायला नको. माझ्या ऑफिसमध्ये आलं की हे नाही केलं आणि हे नाही केलं तर तुझ्या भिंतीवर हे पिक्चर पडणं, असं कधी नाही. लाडानी बोलायला पाहिजे आणि खूप फनी पाहिजे. तर त्याच्यामुळे आम्ही ते बनवतोच. पण असं
मला काम खूप आहे कारण डिजिटल आणि टेक सायन्स खूप बनवायचं आहे की तुला पर्सनलाइज प्रिसिजन हेल्थकेअर कसं करणार आणि प्रत्येक जणाला डॅशबोर्ड मिळणार. तर त्याच्यामुळे मला त्याच्यात मी इन्व्हेस्ट आणि टीम बांधतोय आणि इंडिया नंबर 1 होणार हे एज्युकेशन आणि हेल्थकेअर आणि इन्फ्रास्ट्रक्चर केलं तर होणारच, पण हे याच्यात मदत केली तर जास्तीच होणार. खरं, येस. निशा, आमची निशा, कोणत्या प्रकारच्या मराठी सिनेमात काम करायची इच्छा आहे? कोणत्या स्क्रिप्टचं वेट करताय? असं काही पर्टिक्युलर स्क्रिप्ट नाही माझ्या मनात, पण डेफिनेटली काहीतरी वेगळं करायचं आहे, आउट ऑफ द बॉक्स काहीतरी. म्हणजे जसं फेम गेम एक वेगळाच रोल होता, हो. मग त्याच्यानंतर मजामा एक अगदीच वेगळा रोल होता. त्याप्रमाणेच आय एम लुकिंग फॉर समथिंग दॅट्स व्हेरी चॅलेंजिंग. म्हणजे आता जे काय करायचं ते चॅलेंजिंग, इम्पॅक्टफुल असलं पाहिजे, यु नो. आणि सो आय एम लुकिंग फॉर दोज काइंड ऑफ रोल्स. येस, आणि आम्ही वाट बघतोय 5 जानेवारी 2024ची. पंचक बघायचा आहे. कशा प्रकारे हा विषय मांडलाय, खूप उत्सुकता आहे. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा तुम्हाला आणि संपूर्ण टीमला पंचकसाठी. थँक्यू. तुमचे ब्लेसिंग्स पाहिजेत आणि तुमचे सगळे ब्लेसिंग्स पाहिजेत तिथे आणि तिथे. तर नक्की बघा 5 जानेवारीला. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.